हाय एव्हरीवन. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग सेक्शन 1 डे 1. सो फर्स्ट टॉपिक आहे आपला ॲनोलॉजी मॅट्रिक्स अँड मिसिंग व्हॅल्यू. याच्यामध्ये 1 क्वेश्चन येतो आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. फर्स्ट आपण मॅट्रिक्स बघूया. मॅट्रिक्सचे 2 टाईप पडतात. मॅट्रिक्सचे 2 टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असतो, त्याच्या थ्रू मिसिंग व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट, या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्ही एकदा बघितलं तरी तुम्हाला समजून जाईल की काय लॉजिक आहे याचं. त्यानंतर आपण टाईप 2 बघूया. टाईप 2मध्ये एक आपल्याला मॅट्रिक्स दिलेला, एक वर्ड दिलेला असतो आणि 2 मॅट्रिक्स दिलेला असतात. त्याच्या थ्रू आपल्याला फाइंड करायची असते व्हॅल्यू. सो आधी इथे काय दिलेलं आहे, इथे वर्ड दिलेला आहे प्राईज. प्राईजमध्ये लास्ट एलिमेंट काय आहे ई. तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा. आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. फर्स्ट पर्यायामध्ये 85 दिलेला आहे, तर चेक करायचं फर्स्ट रो अँड देन कॉलम 85 आणि 5 आणि 8 आणि 5. तो तिथे आहे यम. तर यम हा लास्ट एलिमेंट आहे का, नाही. सो तो पर्याय चुकलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पर्याय आपण चेक करायचा 9 रो 9 कॉलम, तो आहे यम. तर तो यम आहे. यम हा लास्टला आहे का, नाही. आपल्याला ई पाहिजे. सो तो पण पर्याय चुकलेला आहे. आणि 6 आणि 5 चेक करायचं. 6 to 5 याच्यामध्ये ई एलिमेंट आहे, हा पर्याय बरोबर आहे. आणि 5 आणि 5 टेंड्स टू 7, इथं पण ई. मग आता या दोन्हीमध्ये त्याच्या नेक्स्ट सेकंड एलिमेंट चेक करायचा, तो आपला असतो सी फाइंड आउट करायचा आहे. तर 5 आणि 6ला चेक करायचं. 5 आणि 6ला यम येतोय, सो तो एलिमेंट नाही आहे, म्हणजे थर्ड पर्याय पण चुकलेला आहे. आणि 6 आणि 7 आणि 5ला सी आहे, तो आपला पर्याय बरोबर आहे. डी पर्याय हा बरोबर आहे. अशा प्रकारच्या मॅट्रिक्सचे आपल्याला क्वेश्चन येतात टाईप 2मध्ये. खूप इझी आहेत मॅट्रिक्सचे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ॲनोलॉजी ऑर सिमिलॅरिटी. ॲनोलॉजीचे 2 टाईप पडतात, 4 टाईप पडतात: वर्ड, नंबर, लेटर, फिगर. वर्डमध्ये काय असतं आपलं अँटोनॉमी, म्हणजे विरोधार्थी, समानार्थी, वर्कर. हे जे मी टाईप दिलेले आहेत त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे एकदा वाचलं की, रीड केलं की ते समजून जाईल. तो झाला, हा वर्डचा पॅटर्न झाला. त्याच्यानंतर आहे तो पॅटर्न. या क्वेश्चन जेवढे आहेत जेवढे क्वेश्चन आहेत तेवढेचे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि त्याच्यानंतर नाही नंबरमध्ये काय चेक केलं जातं की हा नंबर कोणाचा क्यूब आहे का, कोणाचा स्क्वेअर आहे का, हे फाइंड आउट करण्याचे. नंबर सिस्टीम पण खूप इझी आहे. जसं की इथं 1 आणि 4 आहे, 4 आणि 1 याच्यामध्ये रिलेशन काय दिसत आहे, तो रिव्हर्स केलेला आहे. मग इथं 3 आणि 2 आणि 2 आणि 3, हा मग ॲन्सर येणार. असं हे तुम्ही एकदा रीड करून सॉल्व करा. जसं प्राईम नंबर फाइंड आउट करा. 13 नंतरचा कोणता प्राईम नंबर, 11 नंतरचा कोणता प्राईम नंबर आहे, 13. 23 नंतरचा कोणता प्राईम नंबर आहे, 29. सो प्राईम नंबर इज 29. त्याच्यानंतर लेटर थ्रू आपल्याला ABCD, फर्स्टली ABCD लिहून घ्यायची. त्याला प्रत्येक ABCDला नंबर द्यायचे 1 to 26, आणि त्याच्यावरून आपल्याला कोणतं बाबा रिलेशन येईल हे फाइंड आउट करायचं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर फिगरमध्ये आपल्याला चेक करायचे की आता इथं कॉलम आहे, त्याच्यामध्ये सर्कल आहे. तर त्याला काय केलं आपण, सर्कलमध्ये कॉलम करून त्याला डॅश दिले. इथं त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये सर्कल आहे. मग आपण काय करणार, सर्कल करणार, त्याच्यामध्ये त्रिकोण काढणार, त्याला डॅश देणार. हे झाली फिगर सिमिलॅरिटी चेक करायची. अशा फिगर सिमिलॅरिटी पण खूप इझी आहे. त्याच्यानंतर नंबर पण इझी आहे. आणि लेटर्समध्ये ABCD थ्रू चेक करायचं. TSR, टीचा नंबर किती आहे, 20. त्याच्यानंतर TSR म्हणजे उलट आहे, टी इथं तुम्हाला दिसू शकते TSR. त्याच्यानंतर FED. त्याच्यानंतर इथे काय येणार मग WV आणि U. त्याच्यानंतर त्याचा रिटर्न म्हणजे इकडच्या साईडला येणार IH आणि G. मग हे आन्सर येणार आपलं IH आणि J. अशा प्रकारे आपले लेटर्सचे येतात. तुम्ही या जेवढे तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. नंबर सिरीजचे पण खूप इझी क्वेश्चन्स असतात. त्यानंतर वर्ड, या वर्डचे पण जसं की
हिमोग्लोबिनमध्ये काय असतं, रिलेटेड टू कशाशी आहे, आयर्न, हिमोग्लोबिन थ्रू आयर्न, क्लोरोफिल, मॅग्नेशियम आहे. त्याच्यानंतर डंग काय करतो, क्वॅक, म्हणजे त्याचं साऊंड काय आहे, क्वॅक, आणि स्नेकचा साऊंड काय आहे, क्रिप. अशा रिलेटेड येतात क्वेश्चन्स. त्याच्यानंतर मधमाशीचं काय असते, पोळं, हेवी म्हणजे पोळं, आणि डॉगचं काय असते, केनेल, केनेल म्हणजे कुत्र्याचं घर असं. तर या सगळ्याचे क्वेश्चनचे मी खूप क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले, ते सगळ्याचे क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून तुम्ही याचा स्टडी करू शकता. सो त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम मिसिंग व्हॅल्यू इन फिगर. ती मिसिंग व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर फर्स्टली आपल्याला अशा प्रकारे 3 टाईप आहे त्याचे, सर्कल, स्क्वेअर आणि कॉलम थ्रू दिले जातात. आता इथे तुम्ही बघू शकताय जे, सी आणि जेचा ABCDमध्ये नंबर किती आहे, 10, आणि सीचा किती आहे, 3, जीचा किती आहे, 7, जीचा किती आहे, नंबर 7. सो 10 इज 3, 7 + 3 10, आणि त्याच्याच रिलेटेड आहे ह्या. ओचा किती आहे, 15, आणि ईचा 5 आहे. 15 + 5 20. मग 20 नंबर कोणत्या अल्फाबेटला दिलेला आहे, तो आहे टी. मग तो टी फाइंड आउट करायचा. अशा प्रकारचे मिसिंग व्हॅल्यू इनपुट करता येते, तेवढे मी तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओज पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.